27 डिसेंबर आपण ज्ञानेश्वरीच्या 413पर्यंत ओव्या पाहिलेल्या होत्या काल दत्त जयंतीच्या निमित्तानं, आणि आज आपण 414 पासूनच्या ओव्या पाहणार आहोत. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्माज्ञात्म विवेक चिंतन परा, याध्यात्म विद्याप्रदम. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकं निर्मितं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण आज 20वा श्लोक पाहणार आहोत. 13पर्यंतच्या ओव्या झालेल्या होत्या. आसुरीं योनिमापन्ना, मूढा जन्मनि जन्मनि. मामप्राप्यैव कौन्तेय, ततो यान्त्यधमां गतिम्. आता आपण आसुरी संपत्तीचे सगळे किंवा आसुरी लोकांची वैशिष्ट्य पाहतो आहोत. अहंकारम, बलन, दर्पम वगैरे सगळे जे षड्विकार आहेत त्यांनी ते ग्रासलेले असतात. आणि म्हणून आसुरीम योनिम आपन्ना म्हणजे आसुरी योनी प्राप्त करून घेतलेले. कसे आहेत ते? मूढा जन्मनी जन्मनी. मूढा म्हणजे ते मूढ लोक. जन्मनी जन्मनी म्हणजे जन्मजन्मांतरी काय करतात तर ही आसुरी योनी प्राप्त करून घेतात. आणि नंतर ततः म्हणजे नंतर, त्याहीपेक्षा ततः अधमाम गतिम यांती, तिच्यापेक्षा सुद्धा अधम गतीला ते प्राप्त होतात, म्हणजे नरकात जातात. आणि कसे जातात? माम अप्राप्येव, संधी आहे तिथे. माम अप्राप्येव म्हणजे माझी प्राप्ती न होताच ते जन्मजन्मांतरी आसुरी योनीस प्राप्त करून घेतात. आणि त्यानंतर त्याहीपेक्षा नीच अशा योनीमध्ये किंवा नीच अशा गतीमध्ये ते पोहोचतात. म्हणजे थोडक्यात ते नरकात जातात. म्हणून ततः यांती अधमां गतिम असा तिथं संधी आहे. म्हणजे ततः म्हणजे त्याच्याही पेक्षा, नंतर त्याच्याही पेक्षा अधम किंवा नीच योनीमध्ये ते जातात. म्हणजे आपल्याला आत्ता समजत नाही आपण कसं वागतोय, आपल्याला पुढे काय होणार आहे, आपल्याला काय भोगावं लागणार आहे. म्हणून नेहमी मी सांगते तसं, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता याबद्दलची ज्ञानदेवांची तीव्रता ते किती आपल्याला सांगतात ते बघूया. हा ठायवरी संपत्ती ते आसुरी, अधोगती अवधारी जोडिली तीही. आता ते म्हणतात की अरे पार्था, तू लक्षात घे की या मर्यादेपर्यंत त्यांनी आसुरी संपत्ती प्राप्त करून घेतल्यामुळं त्यांना अधोगती जोडिली तीही म्हणजे त्यांनी, म्हणजे त्यांना अधोगतीच त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. म्हणजे इतकी अमर्याद अशी संपत्ती त्यांनी प्राप्त घेतली. आसुरी संपत्ती इतका वाढवला त्याचा पसारा की त्यामुळं त्यांना अधोगती प्राप्त झालेली आहे. आता त्याच्यासाठी उदाहरणं ज्ञानदेव कसे छान देतात बघा. पाठी व्याघ्रादी तामसा, योनी तो अळूमाळू ऐसा. देहाधाराचा उसासा आधी जोही. ते काय म्हणतात की व्याघ्रादी तामसा योनी अळूमाळू ऐस. म्हणजे व्याघ्रादी, वाघ इत्यादी, तामस म्हणजे अत्यंत क्रूर योनीमध्ये त्यांना अळूमाळू असा देहाधाराचा उसासा. अळूमाळू म्हणजे अगदी थोडा. देहाचा विसावा म्हणजे व्याघ्राच्या योनीमध्ये त्यांना विसावा मिळतो, थोडासा लाभतो. आणि
आथी जोही, अगदी थोडासाच तो विसावा त्यांना प्राप्त होतो. म्हणजे एकतर आसुरी संपत्ती तर मिळवलेली आहे, पण त्यामुळे त्यांना तमोगुणी अशी व्याघ्रांची योनी लाभते आणि तिथं देहाला थोडासा विसावा मिळतो, असं भगवंत सांगतायत. आता आपल्याला कधी कधी मजेनं वाटतं की मला जर पुढचा जन्म कुठला मिळाला तर मला वाघाचा मिळावा, म्हणजे मी वाघासारखं शूर व्हावं. पण वाघ हा अत्यंत तामसी वृत्तीचा आहे. सगळ्यांना क्रूरपणे तोही ठार मारत असतो आणि हे आसुरही तशाच प्रकारे सगळ्यांना ओरबाडून सगळ्यांची सुख हिरावून घेऊन स्वतःला सुख मिळवत असतो. म्हणून पुढं जे त्यांना होणार आहे ते हे व्याघ्राची योनी प्राप्त होणार आहे, असं ते सांगतायत. आणि तो क्षणभर त्याला विसावा मिळाला, पुढे काय होतं बघा. तोही मी बोलावा हिरे, मग तमची होती एकसरे, जेथे गेले अंधारे काळवंडई जे. आता ते क्षणभर त्या ठिकाणी विसावा घेत आहेत. त्यांचा जो ओलावा म्हणजे ओलावा, तो जो सुखाचा ओलावा आहे तो हिरे, हिरे म्हणजे हिरे म्हणतं नाही, तो मी हिरावून घेतो. कसा घेतो. मग तमची होती एकसरे, आणि मग सगळीकडे त्याला भीषण असे आसुरी प्रकृतीचे लोकच सगळीकडे भेटतात आणि सगळीकडे अंधारच होतो, अंधारच होतो. इतका अंधार की तिथं पोचल्यावर तमसुद्धा म्हणजे अंधारसुद्धा काळवंडून जाईल. म्हणून त्यांनी शब्द फार वापरलेले. जेथे गेले अंधारे काळवंडजे, आणि मग तमची होती एकसरे, तिथे इतका अंधार होतो की तो अंधारसुद्धा अधिक काळवंडून जातो. म्हणजेच एकदा अशा जागी गेल्यानंतर तिथं आपल्याला ज्ञानाचा किंवा सुखाचा प्रकाश बिलकुल मिळणार नाही. तो ओलावासुद्धा भगवंत म्हणतात मी हिरावून घेतो. आपण म्हणतो अगदी हातातोंडाशी आलेला घास आमचा हिरावून घेतला गेला किंवा अमक्यांचा हिरावून घेतला गेला. त्याचं कारण हे असतं की त्यांनी आसुरी सगळी संपत्ती वाढवलेली असते, कुणाला तरी हिरावून घेतलेलं असतं, कुणाला तरी त्रास दिलेला असतो, यातना दिलेले असतात आणि त्याचे भोग त्यालाही भोगावे लागतात. अगदी व्याघ्रादींची योनी मिळाली म्हणून जरा क्षणभर सुख वाटत असेल, पण ते सुखही भगवंत म्हणतात मी ताबडतोब हिरावून घेतो. आणि त्यांना तो ओलावासुद्धा त्यांचा हिरावून घेतल्यावर पुढे तर त्यांना अगदीच सगळीकडे काळाकुट्ट अंधार हा पसरलेला असतो. जयाची पापा चिळसी, नरक घेती विवसी, शिण जाय मूर्छी शिणे जेणे. आता त्याच्या पापाची काय होतं बघा. तर तिथं पोचल्यानंतर त्या पापाला सुद्धा चिळसी म्हणजे किळस येते. पापाला सुद्धा किळस येते. नरकाची सुद्धा भीतीने गाळण उडते. नरक घेती विवसी म्हणजे नरकसुद्धा घायाळ होतो, भीतीनं घाबरून जातो आणि दुःख भोगत असताना त्यांना अपरंपार कष्ट येतात. क्षीण जाय मूर्छी, अक्षरशः त्यांना इतका क्षीण होतो की त्या कष्टाला सुद्धा मूर्छा येते. क्षीण जो होतो, पण म्हणतो मला आज फार क्षीण आलाय, एवढी कामं केली, एवढं फिरून आलो, तर तो क्षीण जो आहे त्याला सुद्धा मूर्छा येते. म्हणजे कष्टाला सुद्धा मूर्छा येते. इतकी तीव्र परिस्थिती ज्ञानदेव आपल्या पुढे उभी करतात. शिण जाय मूर्छी शिणे जेणे. आता पुढे म्हणे मळू जेणे मयळे, तापू जेणे पोळे, जयाचे निनावे सळे महाभय. आणि आता मळू, मळू म्हणजे मळ, मळू जेणे मळ, जेणे मळले म्हणजे आधीच जो मळ आहे तो अजूनही त्याच्यावर मलिनता चढते, म्हणजे अजून तो मलिन होतो. मलिनतेच्या सहवासात मळच अधिक चढतो. आणि पुन्हा मग त्यांनी म्हणलं की तापू जेणे पोळे. आता मुळात ताप तपोळतच असतो, पण त्याचा जो ताप आहे तो सुद्धा त्यानं जास्त भाजून निघतो. आणि पुढं म्हटलं जयाचे नावे सळे महाभय. अहो महाभय हे सुद्धा सळसळ सळसळ कापते. म्हणजे भयाला सुद्धा अत्यंत भीतीची गाळण उडते किंवा त्याला सुद्धा भयाचा सुद्धा थरकाप होतो. म्हणजे तोही थरथर थरथर कापायला लागतो, तेही गर्भगळीत होऊन जातं. पापा जयाचा कंटाळा,
उपजे अमंगळ अमंगळा, विटाळू ही विटाळा बिहे जया. अजून त्याची तीव्रता सांगतात की पापाला सुद्धा ज्यांची किळस येते, मग अशी चिळस शब्द वापरला, आता इथं म्हणतात जयाचा कंटाळा. अरे पापाला सुद्धा ज्याचा कंटाळा येतो. आणि उपजे अमंगळ व अमंगळा, आणि अमंगळालाही ज्यांना पाहिल्यावर अमंगळच वाटतं. अमंगळ वस्तूकडे पाहिल्यावर आपल्याला कधी आनंद होईल का? हो, पण ते अधिक अमंगळ वाटतं. एवढंच काय, विटाळू ही विटाळा. आता विटाळ असतो बघा, 10 दिवसाचा विटाळ मानतात, कुणाच्या मृत्यूनंतर जन्मानंतर मानला जातो. स्त्रियांचा विटाळ असतोच. तर त्या विटाळाला सुद्धा यांचा विटाळ होईल, इतके हे तीव्र असतात. म्हणजे यांची सावली सुद्धा पडू नये, आपण म्हणतो ना, त्याच्या सावली सुद्धा पडायला नको. इतकी भीती वाटते लोकांना, इतकी भीती वाटते, इतके त्यांची तीव्रता असते की पाप सुद्धा त्यांच्या पुढे घाबरतोय. महाभयंकर भय घाबरतं आहे. आणि अशांच्या सहवासात विटाळ सुद्धा अधिक विटाळ म्हणजे जाणवायला लागतो किंवा घाबरायला लागतो, असं त्यांनी म्हटलं. ऐक पावती ते कैसी अधोगती, जोडोनी संपत्ती आसुरीही. मिळे व्याघ्राधिक तमोयोनी माझी, अल्पविश्रांती जी देहाधारे. तीही तयांची मी घेताही राहून, तमची होऊन राहती ते. जयाचा खेळस वाटे पातकाते, अंधारही जेथे काळवंडे. शिणातेही शिण जयाते पाहून, जायशी सारून नरकही. महाभयाचाही होय थर पकाप, जेणे योगे ताप तोही पळे. घाणीतेही घाण वाटे ऐसे स्थान, हिनाहून हिन विश्वी जे का. तेची लाभेत या आसुरांते देख, भोगोनी अनेक तमोयोनी. जे पापाला सुद्धा अधिक पापी असल्यासारखं, म्हणजे त्यांच्याकडं पाहिल्यानंतर त्यांची तीव्रता जास्त वाटते, भयाला भीती वाटते. हे इतके हे आसुरी संपत्तीचे लोक असतात. एक फक्त ओवी घेऊया. ऐसे विश्वाचे या बोखटे या, अधमजे धनंजया, ते होती भोगुनी या तामसा योनी. तर अरे पार्था, विश्वातील जे अत्यंत वाईट आहे, वोखट म्हणजे वाईट, आणि अधम जे धनंजय, आणि अत्यंत अधमातलं अधम जे आहे म्हणजे नीच आहे, ते भोगण्यासाठी या तमोयोनीत हे लोक शेवटी प्रवेश करतात. म्हणजे त्यांना नीच, आपण पुढच्या सगळ्या ओव्या पाहिलेल्या आहेत, त्या आदल्या दिवशी पाहिल्या, पण त्या थोडा हा मधला टप्पा राहिलेला होता, म्हणून हा थोडासा घेऊयात म्हटलं. तर 413 पासून 20पर्यंत घेतल्या. नंतर आपण काही 30पर्यंत वगैरे ओव्या घेतलेल्या होत्या, 38पर्यंत घेतलेल्या होत्या. तर मधला थोडासा भाग पुन्हा एकदा पुनरावृत्ती म्हणून घेऊ की या ठिकाणी काम, क्रोध, लोभ यांचं जे या त्रयींचं बंड माजतं अत्यंत, ते म्हणून जो 21वा श्लोक आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे की त्रिविधं नरकस्येदं द्वारनाशनमात्मनः, काम क्रोधस्तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यजेत. तर काम, क्रोध, लोभ हे जणू काही नरकाचं द्वार आहे, आणि आपल्या नाशासाठी ते उत्पन्न झालेलं आहे किंवा उघडलं गेलेलं आहे. म्हणून एक नाटक होतं बघा, उघडले स्वर्गाचे द्वार, तसं आता उघडले नरकाचे द्वार म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे या आसुरी लोकांना पडायची वेळ येते. म्हणून या 3 गोष्टी टाळाव्यात. शहाण्या माणसांनी 3 गोष्टी टाळायच्या. ही नरकाची द्वार आहेत, काम, क्रोध आणि लोभ. त्याचा सगळा भरपूर विस्तार आहे, थोडाफार आपण घेतलेला आहे, पण त्याची एकदा पुनरावृत्ती करते की हे केवळ अशुभाचं पीक अमाप येतं. त्यामुळं या तिघांमुळं हे शरीरात उफाळले की सगळं अशुभ होतं. अतिव दुःखाचं दर्शन घडावं म्हणून हे काम, क्रोध, लोभ हे दिशाभूल करत असतात. आणि मग ते दुःखमयी असे वाटाडे प्रत्येक आसुरी माणसाच्या वाटेवर हे जणू काही उभे केलेले आहेत.
किंवा पापी लोकांना नरकातल्या यातना भोगण्यासाठी आणि लोटण्यासाठी या जगामध्ये पातकांची बलाढ्य अजिंक्य अशी टोळीच्या टोळीच तयार झालेली. आणि म्हणून म्हणतात की पुराणांनी रौरव नावाचं जे नरकाचं वर्णन केलेलं आहे त्या संबंधी आपण ऐकतो. तर तिथं कुठपर्यंत राहायचं, किती काळपर्यंत राहायचं, काम क्रोध लोभ या 3 दोषांचा आपल्या देहात प्रवेश होत नाही तोपर्यंतच. एकदा तो प्रवेश झाला की संपलं. आणि या तिघांमुळं मानवी जीवनात संकट सुलभपणे येतात. कालच मी भागवतामध्ये वाचलं, भागवत पुराणामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. त्यातला हा एक रौरव नरक आहे. तर असे कितीतरी भयंकर सगळ्या यातना तिथे आपल्याला वेगवेगळ्या नरकामध्ये, म्हणजे जशी आपण कृती केली, जसा दोष घडलेला आहे त्यानुसार त्या नरकात पडावं लागतं. आणि याच्या सहवासात म्हणजे या तिघांच्या सहवासात अनेक पट सहजपणे अनुभवायला मिळतात. म्हणजे संकटही सहज अनुभवायला मिळतात. आणि जी हानी होते ना ती हानी म्हणावी लागू नये इतकेच हे 3 दोष हानिकारक आहेत. त्या हानीपेक्षा सुद्धा हे 3 एकवटणं हीच मोठी हानी आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात दुसरी एखादी हानी होण्यापेक्षा हे 3 जण आपल्याजवळ येणं ही सगळ्यात मोठी हानी आहे असं ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. आणि जो अज्ञानी पुरुष असतो तो काम क्रोध लोभ यांच्यासोबत मनापासून उभा राहतो, त्याला तीच आवड असते आणि नरक नगरीच्या सभेमध्ये सन्मानाला तो पात्र होतो. म्हणून ते म्हणतात की पार्था, मी तुला वारंवार सांगतोय की सगळ्या विषयात अनिष्ट असलेली ही जी काम क्रोध आणि लोभाची त्रिपुटी आहे ना हिचा पूर्णपणे त्याग करावा, पूर्णपणे त्याग करावा. आणि याच्यापासून जो सुटतो त्याला मात्र परमगती प्राप्त होते असं 22व्या श्लोकात म्हणलेलं आहे. तोही आपण घेतलेला आहे. एतैर्विमुक्त कौंतेय तमोद्वारे स्त्रीभिर्नरहा आचरत्यात्मन श्रेयस ततो याति परांगतिम. जो याच्यापासून सुटला, यांच्यापासून मुक्त झाला, या नरकात त्वरेनं नेणाऱ्या या द्वारापासून जो दूर गेला तो पुरुष स्वतःचं कल्याण साधून घेतो. आपल्याला कधी कधी हा विवेक लागतो की ही गोष्ट वाईट आहे का, ह्या मार्गाने गेलो तर मला काही अडचण येणार आहे का, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं संकट येणार आहे का, याचा आपल्याला एक इशारा मिळत असतो. आणि तो आपण नेहमी सांभाळून घ्यायचा की तो आपण समजून घ्यायचा. कारण या सगळ्यासाठी जे चांगले वागतात, आत्ता जे सांगितलं ते की एतैर विमुक्त कौंतेय, या तिघांपासून जो मुक्त होतो ना तो एकदम सुखी होतो. 438 आपण अशा घेतल्या होत्या ओव्या की काम क्रोध लोभ या तिघांच्या सहवासात राहूनच पुरुषार्थाची सिद्धी प्राप्त करणे होईल असं म्हणणं केवळ अशक्य आहे. म्हणून या 3 महादोषांची नाव निशाणीच प्रथम पुसून टाक. आणि जेव्हा कधी अवचितपणे या 3 कड्यांची बेडी तुटते तेव्हा 4ही पुरुषार्थांचा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, या 4 पुरुषार्थांचा सुखाचा मार्ग आपल्याला चोखाळता येतो. म्हणजेच आपलं भलं होतं, आपलं कल्याण होतं. बघा 38वी ओवी अशी होते, जै कही अवचटे हे तिकडी सांखळ तुटे ते सुख आपुलिये वाटे चालो लाभे. तर जेव्हा ही अवचितपणे 3 कड्यांची बेडी तुटते तिकडी साखळे म्हणे 3 कड्यांची. आपल्या घरात सुद्धा पूर्वी अशा कडी आणि कोयंडा असे असायचे बरं का. हल्लीचा सगळा फरक आहे, आडव्या आडव्या असतात, त्या उभ्या असायचं आणि ती कडी अशी कोंड्यात अडकवायची. तर ही 3 कडी म्हणजेच कामक्रोधाची बेडी आहे ही. आणि ही जेव्हा तुटते त्यावेळेला आपल्याला मोक्षाचा मार्ग किंवा परमार्थाचा चांगला मार्ग हा मोकळा होतो. म्हणून त्यांनी सांगितलं की त्रिदोष, आता तीन कोणते गोष्ट असतात ते आता ज्ञानदेव आपल्याला पटवून देतात. त्रिदोषी सांडिले शरीर, त्रिकुटी फिटलिया नगर, त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. आता शरीरामध्ये त्रिदोष खरं चांगले आहेत बरं का शरीराला,
पण त्याच्यातला जर एखादा वाढला की मग आपलं नुकसान होतं. वात, पित्त आणि कफ ह्या तिहांचं संतुलन असेल, समप्रमाणात असतील तर आपली तब्येत छान राहते. पुढं त्रिकूट. त्रिकूट म्हणजे काय? तर चाडी, चोरी आणि अत्यंत नीचपणा. तर ह्या 3 गोष्टी या त्रिकुटानं शहराचा त्याग केला, म्हणजे आपल्या पुराचा, शरीररूपी पुराचा त्याग केला. म्हणून त्रिकुटी फिटलिया नगर म्हटलं. आणि त्रिदाह निमालिया अंतर. आता 3 प्रकारचे दाह किंवा ताप कुठले आहेत? आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. हे 3 प्रकारचे ताप आहेत किंवा दाह आहेत. त्याच्यापासून आपलं हे शरीररूपी शहर हे मुक्त झालं की मग काय होतं? त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय. तर हे ताप लोपल्यानंतर अंतःकरण अतिशय शांत होतं. आणि तसं आपल्याला या 3 कड्यांच्या पलीकडे जायला पाहिजे. त्रिदाहाच्या पलीकडे जायला पाहिजे, त्रिकुटीच्या पलीकडे जायला पाहिजे आणि त्रिदोषांच्या पलीकडे जायला पाहिजे. म्हणजे आपलं अंतःकरण शांत होईल. आता बघा, थंडी निर्माण झालेली आहे. या थंडीमुळं लोकांचा म्हणजे लोकांचं पित्त जास्त खवळतं, जास्त भूक लागते. जास्त भूक लागते म्हणून काहीतरी खाल्लं जातं आणि त्याचा परिणाम पित्तवर्धन होण्यातही होतो. इतकं वाढतं की मग ह्या ऋतूमध्ये सगळ्यांना नको ते त्रास होतात. वमन, उलट्या, जुलाब असे सगळे आजार आता सगळीकडे पसरायला लागलेले आहेत. म्हणून या त्रिदोषांचं सुद्धा समतल राखणं, संतुलन राखणं आपल्या हातात असतं. म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे की वात, पित्त, कफ हे शरीराचं सगळं कार्य करत असतात. वात म्हणजे काय? आपल्या शरीरातली सगळी हालचाल, सगळ्या जे रक्तच्या ज्या नाड्या आहेत, वाहिन्या आहेत, ते सगळं आपलं काम करत चालत असतात. आपले हे सांधे आहेत, या सगळ्यांची हालचाल बघा. वातामुळं, जास्त थंडीमुळं लोकांना वाताची दुखणी पण वाढत असतात. तसंच आत्ता सांगितलं तसं पित्त खवळतं. आणि तिसरं आहे कफ. कफमध्ये सुद्धा बऱ्याच जणांना कफाचे विकार सुरू होतात, मग ब्रॉन्कायटिस वगैरे वगैरे. तर त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवण्यासाठी मग गरम आपण उपचार करत असतो. गरम पेय पिणं, गरम पाणी पिणं, दूध हळद टाकून घेणं, म्हणजे असे हे त्रिदोषापासून जपण्याचे हे उपाय आहेत. तसे त्रिकुटी म्हणजे चोरी, चहाडी आणि नीचपणानं वागायचं नाही, ही त्रिकुटी सोडायची. आणि त्रिदाह आत्ता सांगितलं तसं त्रिदाह आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक हे पूर्वी झालेले आहेत आपले पाहून. तर त्याच्यावर सुद्धा नियंत्रण आणण्यासाठी आपलं सद्वर्तन, सदाचरण, चांगल्या ग्रंथांचं वाचन, परमेश्वराचं नामस्मरण हे सगळं घेतलं की हे त्रिदाह किंवा हे त्रिताप हे आपले नष्ट होतात. अशी 39वी आहे. आणि 40वी ओवी अशी: तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावोनी जगी संगुला हे मोक्षमार्गी सज्जनांचा. एकदा जर या तिहींमधनं आपली सुटका झाली, कामक्रोध लोभापासून, तर हा जो साधक आहे तो खऱ्या अर्थानं सुखी होतो. तैसा कामादिकी तिघी सांडीला सुख पावून. आणि मग त्याचे काम, क्रोध हे कामादिकी म्हणलं म्हणजे काम, क्रोध, लोभ हे सगळे सांडले, हे त्याच्यापासून मुक्त झाला की या विश्वात खऱ्या अर्थानं सुखी होतो. एवढंच नव्हे तर सांडीला सुख पावुनी जगी संगू लागे मोक्षमार्गी सज्जनांचा. आणि मग मोक्षमार्गाच्या प्रवासाची वाटचाल करत असताना संत सज्जनांचा सुखद असा सहवास त्याला लाभतो. आपले बघा एक चांगले आपण करत राहिलो, आचरणात सुधारणा झाली की आपल्याला संगती पण सज्जनांची, संतांची, चांगल्या लोकांची, चांगल्या क्षेत्रांची अशी मिळत राहते. आणि मग आपलं जीवन हे खऱ्या अर्थानं सुखी, सुखमय, मोक्ष मार्गावर व्यवस्थित आपलीच वाटचाल सुरू होते. अशी ही 440वी ओवी झालेली आहे. थोडासा मधला भाग घाईघाईत घेतला कारण तो सगळा
काल आपण नकळत आधी तो घेतलेला होता. तर हे आता लक्षात ठेवूया. याच्यावरच्या थोड्याशा स्वरूपानंदांच्या ओव्या घेऊया. तेचिला भेतया महाभयाचाही होय थर काप, जेणे योगे ताप तोही पोळे. घाणीतेही घाण वाटे ऐसे स्थान, हिनाहून हीन विश्व हिजोका. तेचिला भेतया असुरा ते देख, भोगुनी अनेक तमोयोनी. ऐसी सांगू जाता असुरांची कथा, वाचेशी सर्वथा कष्ट होती. तयांचे स्मरण करावया जाण, धजे नाही मन हटे मागे. हाय हाय मूर्खा आसुर हे लोक, केवढे नरक जोडी तिगा. जेणे योगे ऐसा घोर धपात, होतसे निभ्रांत धनंजया. तीही नेणोहीन आसुरी संपत्ती, कागा वाढविती मती मंद. परी अर्जुना तो नको धरू पंथ, आसुर जेथ राहतिगा. दंभाधिक साही दोषचया ठाई, वस्ती आले पाही संपूर्णत्वे. तया असुरांची संगतीच नको, हवे का ते साच सांगावया. अशी ही असुरांची संगतीच नको असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हे त्रिविधम नरकस्येदम ते तर मगाशीच सांगितलं. याच्यापासून आपण सुटका घेऊया आणि आपलंही जीवन सुखसंपन्न मोक्षमार्गावर नेणारं असं करूयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं, समुदितमिव भास्करं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, त्रिभुवनमाता भगवद्गीता. लोकमंगला लोकविश्रुता, लोकहितं संततं ध्यायता. येन ज्ञानेश्वरी विरचिता, श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी, हित नडती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्म. माझ्या जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय श्री कृष्ण. जय तू ज्ञानेश्वर.